रिकॅप काय म्हणतो थोडंसं आपण आधीचं बघूयात. अँड वी विल स्टार्ट विथ टुडेच. सो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम. सेशनचं नाव आहे मायटी मिलेट्स एन्शियन ग्रेन्स फॉर मॉडर्न हेल्थ. या नावाचं हे सेशन आहे, ज्याचं पार्ट 1 आपण मागच्या आठवड्यात केलं होतं. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, सो वॉटर मिलेट्स हे आपण पाहिलं की स्मॉल सीडेड वगैरे हार्डी ग्रेन्स खूप आधीपासून आहेत. फार कमी दिवसात 60 ते 90 दिवसात इवन दुष्काळी भागात देखील येण्याची याच्यामध्ये क्षमता आहे. आपण थोडं इतिहासात गेलो, मग इतिहासातल्या पण थोड्या गोष्टी समजून घेतल्या, कसं कसं मिलेट्स म्हणजे पूर्वी किती मोठं अस्तित्व होतं आणि कसं ते नष्ट करण्यात आलं. मग इंग्रजांद्वारे काय करण्यात आलं, ग्रीन रेव्होल्युशनचा काय रोल होता. मग आता 2018 पासून कसं पुन्हा याची परत एक क्रांती सुरू झालेली आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की मागच्या 10 वर्षात जर तुम्ही पाहिलं असेल, 10 नाही म्हणता येणार, 2010 नंतर जर तुम्ही पाहिलं असेल 2020 पर्यंत, जसं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आर ओ फिल्टर हा बसलेला दिसला प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरामध्ये. तसं येत्या काळात मिलेट्स तुम्हाला प्रत्येक कुटुंबामध्ये दिसतील. म्हणून म्हटलं इट्स नॉट अ ट्रेंडी, दे आर आवर स्टोलन हेरिटेज. वी हॅव टू नाव रिक्लेम इट. ते आपलंच धरोहर आहे. पुन्हा आपण त्याच्यावर फक्त आता दावा ठोकतोय की नाही हे आपलंच आहे. मग आपण थोडं हिडन हंगर एपिडेमिक पाहिला भारतामध्ये जो असतो, ज्यामध्ये किती न्यूट्रिशन डेफिशियन्सी होती व किती वेगवेगळे आजाराची एक पॅन्डेमिक सारखं साथ सुरू आहे, ज्यामध्ये डायबिटीज खूप राज्य करतो. आणि ह्याचे सगळे रूट कॉजेस काय आहेत? तर मोनोकल्चर डाएट, जे एकसारखं आपण आहार खातोय, म्हणजे तेच पोळी भाजी राईस भाकरी. फार लोक भाकरी तर आत्ता आत्ता मला वाटतं अलीकडे थोडं वाढवलंय, बट फार कमी लोक शहरांमध्ये तर जास्त ह्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सॉइल डिप्लेशन, त्यानंतर मग प्रोसेसिंगमध्ये पॉलिशिंग केलं जातं, बरंचसं न्यूट्रिएंट लॉस. मग सेलिब्रिटी लोक काय म्हणतात, ते सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट यांचं मिलेट्स बद्दल काय म्हणणं आहे, त्यांनी पुस्तकात त्यांचे ऍड केले. मिलिंद सोमन ब्रँड अँबॅसेडर झाले आहेत. सानिया मिर्झा देखील ॲथलीट्सला प्रमोट करते, आणि खूप सारे ॲथलीट्स आज मिलेटकडे वळत चालले आहेत. शेफ विकास खन्ना, जे पुन्हा ग्लोबल सुपरफूड म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर मोदीजी यांचं एक हिस्टॉरिक डिनर झालं, म्हणजे ते खूप एक इम्पॉर्टंट पार्ट राहिला. आणि त्यानंतर मग 2023 मध्ये पण इंटरनॅशनल मिलेट इयर डिक्लेअर करण्यात आलं. शिवाय याला पुश मिळाला, ज्यामुळे आपलं एक्सपोर्ट देखील खूप वाढलं. मग काय कंपॅरिझन आहे आपण ते पाहिलं राईस आणि व्हीट सोबत. म्हणजे वॉटर असेल, त्यानंतर कार्बन फुटप्रिंट असेल, त्यानंतर CO2चं अपटेक करणं असेल, इतर धान्याचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पृथ्वीने अशी रचना कशी केलेली आहे मिलेट्सला धरून, ह्याचे छोटे छोटे वॉटर वॉरियर, सॉइल सेवर्स, बायोडायव्हर्सिटी. मग ओडिशाची केस स्टडी आहे की 12 एकरची अशी एक म्हणजे पडीक जमीन होती, नापीक जमीन होती, तिथे फक्त रागी हे करण्यात आलं. आणि आज ती सगळी जमीन वापरण्यात आलेली आहे, आणि आदिवासी महिलांनी हे केलेलं आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये पण जिथे दुष्काळ आहे त्या ठिकाणी फॉक्सटेल मिलेट, 70% पाणी कमी लागतं त्याला, आणि त्या ड्राय भागात देखील ते येतंय. ह्याचे आपण केस स्टडीज पाहिल्या. मग सबसिडीज आज गव्हर्नमेंट काय देत आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस का देत आहे, सगळं गव्हर्नमेंट करायला तयार. इव्हन PDS, जे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टम असते, ज्याला रेशन म्हटलं जातं, याच्यामध्ये देखील राजस्थान आणि ओडिशा सरकारने मिलेट्स सुरू केलेले आहेत. मिलेट्सचे कॅफेजसाठी IRCTC काम करतंय, आणि एअरपोर्टवर पण आता सुरुवात झालेली आहे. तर आपण असं हे थोडं मागच्या आठवड्यात खूप साऱ्या गोष्टी डीपमध्ये जाऊन डिस्कस केल्या होत्या. आणि आपण एवढंच म्हटलं की आता तुम्हाला पण चूज करायचंय. नाव यू ऑल आर बिंग द पार्ट ऑफ दिस, सो यू विल ऑल जॉईन दिस मुवमेंट. सगळेजण रेडी आहेत ना, ही मुवमेंट, ही मोहीम जॉईन करायला? किती लोक रेडी आहेत? टाईप करा. कारण हे जर तुम्ही केलं तर युअर हेल्थ अँड द प्लॅनेट विल थँक यू. तुमच्यासाठीच आहे, आपल्याचसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. ओके, सो शोभाजी इज रेडी, वंदनाजी इज रेडी, वृंदाजी इज रेडी, भारतीजी इज रेडी, अनुराधाजी रेडी, दीपक सर, दिलीप सर, मैथिलीजी, राजू सर. वाव, फॅन्टॅस्टिक, अमेझिंग, वॉट अन एनर्जी. थोडंसं आणखीन काही गोष्टी मी तुम्हाला ह्यात ऍड करणार आहे. जस्ट गिव्ह मी सेकंड. ओके,
तर आता एक मायथॉलॉजिकल स्टोरी म्हणावी का नाही म्हणावी, पण त्याला मायथॉलॉजिकलच म्हणावं लागतं. है ना. एक अशी कथा आहे आणि त्याचा आपण थोडा संदर्भ घेऊया. आणि ही मिलेट्स बाबतीत असंच म्हटलं जातं बऱ्याचदा. तर इंद्राची जी मुलगी आहे, तिचं तिला एका ऋषीबरोबर इथं लग्न करून देण्यात आलं होतं. आणि मग तिने काय केलं होतं, वेडिंग गिफ्टमध्ये 9 मटकी आणली होती, 9 मटकी. आणि ते जे 9 मटकी होते त्याच्यामध्ये वेगवेगळे धान्य होते. आणि त्या धान्यांमध्ये काय होतं ते पहा: बाजरा, ज्वार, रागी, सोबत कोडो, कुटकी, बानियाड, फॉक्सटेल, लिटिल अँड प्रोसो, म्हणजे 9 प्रकारचे मिलेट्स. हे घेऊन आले होते आणि म्हणून ह्याला तेव्हापासून देवधन म्हटलं जातं. ठीक आहे. आणि याचं इतकं महत्व आहे की मग हे ह्याच्यामध्ये एक वेगळी स्पिरिच्युअल एनर्जी आहे. खूप हाय रेझिलेन्सला वापरलं जातं. हाय रेझिलेन्स मानलं जातं ह्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अशी असा जिद्दीपणा आहे ना मिलेटमध्ये. मग मिलेट कसेही येतात, म्हणजे पाणी नसलं तरी येतात, खूप ऊन असलं तरी येतात, खूप जास्त न्यूट्रिशन ते देतात. तर त्या हिशोबाने त्याला खूप महत्व देखील आहे. त्याचबरोबर जर पाहायचं झालं तर मग दुसरं एक आहे, ह्याला रामधन म्हटलं जातं. आणि याच्यासाठी एक अजून एक हिस्टॉरिकल इन्सिडेंट आहे आणि ही खरी घटना आहे, सत्य घटना आहे, जे घडलेलं आहे. नाही ते काय म्हणू शकतो मी नाही सांगू शकत. त्याला काय म्हटलं जातं मी तुम्हाला ते सांगितलं, देवधन म्हणतात. ठीक आहे. सो इतिहास इति ऐतिहासिक जी घटना आहे ती काय आहे मी तुम्हाला सांगेल. ब्रिटिश राजमध्ये फ्रीडम फायटर्सला जेलमध्ये जेव्हा बंद केलं होतं तेव्हा टेस्ट म्हणजे सेल्फ लाईफ कशाची जास्त आहे. कारण 6 6 महिने जेलमध्ये जेव्हा जेव्हा ठेवलं जायचं तेव्हा मिलेट्स पण दिलं जायचं, जसं बाजरा, ज्वारी इज ऑल्सो मिलेट. आणि राईस पण दिलं. तर राईसमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की राईसमध्ये लवकरच म्हणजे ते खराब होतं, त्याच्यामध्ये किडे, जाळ्या, ह्या सगळ्या गोष्टी होतात. इवन आपण बरेचदा इवन गहू देखील आपल्याला स्टोअर करायचं असेल जास्त दिवसांसाठी तर त्याला काही ना काही ऍड करतात लोक. तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये इथं काय काय ऍड करतात, तुम्हाला लक्षात येईल. अँड बट द मिलेट्स रिमेन फ्रेश, ड्राय अँड एडिबल. सो इट इज अ व्हेरी फ्रेश थिंग, इट इज अ व्हेरी ड्राय थिंग अँड व्हेरी एडिबल थिंग. ठीक आहे. मी मिलेट्स बद्दल म्हणतोय, आय एम नॉट टॉकिंग अबाउट. आता जर कारण ह्याला पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स काही लागत नाही, हे असेच उगवतात. त्यामुळे ऑटोमॅटिक जे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक चाललंय ना, ऑर्गॅनिक फूड खायला पाहिजे. तुमच्या हातात जर मिलेट आहे तर त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिक दुसरं काय असू शकत नाही. कारण ह्याला लागतच नाही. येस, करेक्ट, तुम्ही कमेंटमध्ये बरोबर शब्द वापरलाय. पावडर वगैरे आपण ऍड करतो आणि मग त्या गोष्टी ते धान्य टिकवलं जातं. सो विचार करा, हे ब्रिटिश राज पासून पाहण्यात आले की मिलेट्स किती जास्त टिकतं. सो यामुळे एक लक्षात येतं की हे कसल्याही कंडिशनमध्ये राहू शकतं, विदाउट एनी केमिकल, विदाउट एनी रेफ्रिजरेशन. त्याचबरोबर मॉरल मेसेज काय येतो मग इथं: मिलेट्स आर मोर दॅन फूड. ते फक्त फूड नाही, इट इज अ डिवाइन गिफ्ट फ्रॉम एन्शियंट टाइम्स. इट इज अ प्रूफ ऑफ नेचर्स इंटेलिजन्स. हे खरं तर निसर्गाची जी बुद्धिमत्ता आहे ना, त्याचं हे खरं तर प्रूफ आहे. अ सिम्बॉल ऑफ सस्टेनेबिलिटी, सर्व्हायव्हल अँड स्ट्रेंथ. म्हणजे सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकून राहणं, सर्व्हायव्हल कुठल्याही परिस्थितीत तग धरणं, आणि ताकद म्हणजे ताकदवरनं तर एक खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता मला ते पूर्ण व्यवस्थित सांगता येणार नाही, पण नक्कीच मी थोडासा प्रयत्न करतो. गोष्ट पण नाही म्हणता येणार, खरी घडलेली घटना आहे की आता मला ते राजांचं नाव आठवत नाही. एक सुरी म्हणून मुघल होते आणि राठोड म्हणून राजस्थानची ही घडलेली घटना आहे. आणि त्याच्यावर तो डायलॉग पण आहे की बाय इटिंग बाजरा, म्हणजे आपण पाहिजे तर थोडंसं हे करू, काय म्हणतात त्याला, सपोर्ट घेऊ. लेट्स टेक सपोर्ट ऑफ, भाई अच्छे से ये चीज़ें याद रहती है आर्टिफिशियल इंटेलिजेंस को. तो विल टेक सपोर्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस. आणि खूप छान गोष्ट आहे. मला बघू किती कनेक्ट कर लगेच सपोर्ट करून दिली त्याने, तर मग मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट. कारण ते डायलॉग खूप भारी येतं, मला फार आवडलं होतं ते. स्टोरी ऑफ राठोड अँड बॅटल.
इटिंग बाजरा. ठीक आहे, तो शोधतोय. तर त्या स्टोरीचा अर्थ हा आहे, 8,000 फक्त सैन्य होतं, आणि हे 8,000चं सैन्य लढत राहिलं 80,000 सैन्याच्या विरोधात. हा बरोबर, नीमची पाने हे नॅचरल झालं. नीमची पाने जेव्हा तुम्ही ठेवता ना, ते नॅचरल झालं स्टोरेजचं. बट नीमची पानं तुम्ही जर बघाल तर भरपूर वेळा ते प्रत्येक ह्याच्यामध्ये साथ नाही देणार. लवंग पण तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात साथ नाही देणार, स्पेशली वेन यू आर युझिंग अदर ग्रेन्स जे पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर टाकून आलेले. पण जर तुम्ही मिलेट्समध्ये बघाल तर तुम्हाला जाणवेल की मिलेट्समध्ये हे नीम वगैरे अशा नॅचरल गोष्टींना पण ते खूप छान हेल्प करणार आहे. सर्व्हर बिझी सांगतोय, तर मी तुम्हाला थोडक्यात ती गोष्ट सांगेल. अँड दॅट इज की 8,000चं सैन्य होतं, पुढे 80,000चं सैन्य होतं. आणि ऑब्व्हियसली ते काय झालं फायनल, आता जिंकणार कोण बरं? मोस्टली लॉजिकली 80,000 जिंकणार, पण ऍक्च्युली त्या 80,000रांना देखील सुधरत नव्हतं. म्हणजे ते पुढे नाही काय करू शकले, आणि ते म्हटले की हे लोक खाते क्या है, म्हटले बाजरा खा के हमसे ऐसा लढे. त्यामुळे तेव्हापासून जे म्हणलं जातं ना, आजही तुम्ही जर का स्पेशली कोविडमध्ये जर पाहिलं असेल तर लोकांना बाजरीचं खूप महत्त्व लक्षात आलेलं आहे. आणि ह्याचे खूप सारे म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळतील. सो इट इज म्हणजे की हे जे देवधन आहे, रामधन आहे, हे जे सांगितलं जातं, ह्याचे खूप सारे प्रूफ आहेत. ठीक आहे. जिंकले 8,000, सॉरी 80,000 वाले, पण जे युद्ध झालं होतं ते पण का जिंकले? कारण नंतर पुन्हा दुसरा सपोर्ट मिळाला होता. ऍक्च्युली ती स्टोरी मी थोडं रिकॉल करेल आणि परत कधी सांगेल तुम्हाला. सो मेजर मिलेट्स वाईडली कल्टिवेटेड जे आहेत, जे जास्त प्रमाणात येतात सध्या तरी, पर्ल मिलेट म्हटलं त्याला बाजाराला, विच इज अगेन रिच इन आयर्न, प्रोटीन अँड ग्रेट फॉर विंटर्स. सोरघम म्हटलं जातं ज्वारला, हाय इन फायबर, कोलेस्ट्रॉल अँड गुड फॉर गट हेल्थ. पोटासाठी बाजरा, ज्वार त्या मानाने थोडा चांगला म्हणला जातो करंटली. म्हणजे हे वाईडली कल्टिवेटेड आहे. बट फिंगर मिलेट विच इज कॅल्शियम रिच. आता हे झाले मेजर मोठे मोठे, पण मायनर मिलेट्स म्हणून जी कॅटेगरी आहे, सॉरी ते एडिटिंग राहिले, दिस आर मायनर मिलेट्स. हे जे मायनर मिलेट्स आहेत, यांचीही नावं आहेत. आता ह्या नावांना आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जसं की फॉक्सटेल मिलेट, त्याला कांगणी म्हटलं जातं, विच सपोर्ट्स लंग हेल्थ. लिटिल मिलेट, लिटिल मिलेटचे खूप रिसर्च आहेत की पीसीओएस, पीसीडी, हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये हेल्पफुल आहे. कोडो मिलेट हे ब्लड प्युरिफिकेशन, डायबिटीजमध्ये. बार्नयार्ड मिलेट ज्याला सावा पण म्हटलं जातं, लिव्हर हेल्थमध्ये खूप सपोर्ट करतं. आणि ब्राऊन टॉप जे ऍक्च्युली कॅन्सरपर्यंत पण त्याचे रिझल्ट आहेत. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण त्यापूर्वी तुमच्यापैकी किती लोक ध्रुव राठी याला ओळखतात? ध्रुव राठी, DR टाईप करा. ते राजू सर, लता मॅडम, वृंदा, ज्योती भोसले, अरे वा, भरपूर लोक. ओके, ध्रुव राठी हा खूप रिसर्च करून कॉन्टेंट बनवतो. आणि त्याचा अभ्यास खूप चांगला आहे, खूप चांगला युट्यूबर आहे. हा ठीक आहे, प्रत्येक गोष्ट त्याची कुणाला पटेल नाही पटेल, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. जर्मन कॉकरोच म्हणून मी आधीच म्हटलं पटेलला पटेल नाही पटेल. हा, तर त्यांनी मिलेट्सवर एक बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत, पण मला तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ इथे दाखवायचा, शॉर्ट्स दाखवायचं, कारण अख्खा व्हिडिओ नाही दाखवू शकत. आणि अजून आहे, आणि तो काय थोडक्यात सांगतो ते पहा.
दोस्तों इस साल दुनिया इंटरनेशनल ईयर ऑफ मिलेट्स मना रही है। यूनाइटेड नेशंस ने 2021 में डिसाइड करा था इंडिया के प्रपोज करने पर कि साल 2023 मिलेट्स को समर्पित होगा। मिलेट्स एक तरह के अनाज है जिसमें बाजरा, ज्वार और रागी जैसी कई फसलें आती हैं। चावल और आटे की तरह मिलेट्स भी एक टाइप की घास है, पर कई फायदे हैं मिलेट्स के जो बाकी कॉमन क्रॉप्स में नहीं है। पहला, मिलेट्स को एक्सट्रीम वेदर कंडीशंस में भी आराम से उगाया जा सकता है, जैसे कि 50 डिग्री की तपती गर्मी में या किसी ड्राउट प्रोन जगह पर। दूसरा, फर्टिलाइजर्स की भी जरूरत नहीं पड़ती इन्हें उगाने के लिए। एक्चुअली में मिलेट सबसे पुराने क्रॉप्स में से है। हमारे पास इसका एविडेंस है कि इंडस वैली सिविलाइजेशन में आज से 5000 साल पहले भी मिलेट्स को उगाया जाता था। इनफैक्ट इंडिया में ग्रीन रेवोल्यूशन आने से पहले करीब 40% क्रॉप्स जो उगाए जाते थे या दोन गोष्टी मला जास्त आवडल्या, कारण इथे प्रूफ्स आहे इथे की भारतामध्ये 40%, म्हणजे कारण काय झालंय माहिती का? आपल्याला वाटतं नाही, आपल्याला हे शिकवलं जातं ना, मेरी दादी जो खाती ती वो खाओ. पहिलेची लोक कुठं खात होते? हे नवीन फॅड आलंय, हा ट्रेंड आलाय. हं? हे लोक घेतील का? म्हणजे आता मी जेव्हा याच्यावर कोचेस तयार करतोय, तर भरपूर साऱ्या कोचेसला पण हा प्रश्न पडलाय, कसं जाणार, कसं होणार. बट हे तुम्हाला का करणं गरजेचं आहे हे जोपर्यंत समजणार नाही, आणि ह्याचं किती ओल्ड रेफरन्स आहे ते समजणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्याचा इम्पॉर्टन्स लक्षात येणार. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वो मिलेट्स ही होते थे। एक बड़ा नुकसान हमारी ग्रीन रेवोल्यूशन का ये रहा कि फूड डाइवर्सिटी इससे खत्म हो गई। सिर्फ व्हीट और राइस को ही प्रमोट किया जाने लगा। ग्लोबली भी देखा जाए तो ऑलमोस्ट 90% फसल जो उगाई जाती है वो सिर्फ आटा, चावल या मक्का है। तीसरा, मिलेट्स के हेल्थ बेनिफिट्स भी कई हैं। जिन लोगों को ग्लूटेन से एलर्जी होती है या ग्लूटेन फ्री डाइट लोग ट्राई करना चाहते हैं, अक्सर वो मिलेट्स पर शिफ्ट कर सकते हैं। मिलेट्स को रेगुलरली खाने से डायबिटीज का जो रिस्क है वो भी कम होता है और कोलेस्ट्रॉल लेवल्स पर भी एक पॉजिटिव इंपैक्ट पड़ता है। दोस्तों इस तो तसं खूप डिटेलमध्ये पण नितीश राजपूतचा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. काय माझं सांगण्याचं इथं तात्पर्य एकच आहे की मिलेट्स इट्स नॉट अ ट्रेंड. परत परत मी तोच शब्द वापरणार, इट इज नॉट अ ट्रेंड की थोडे दिवस राहणार आणि जाणार. इट इज हिअर टू स्टे. सो लेट्स डीप डाऊन इन ईच अँड एव्हरी मिलेट्स. दिस इज फॉक्सटेल मिलेट, ज्याला कंगनी म्हटलं जातं. आणि याच्याबद्दल पण एक छोटीशी स्टोरी आहे. एक युद्ध चालू होतं, आणि ते युद्ध होतं भगवान विष्णूचं जे वराह अवतार आहे त्याबद्दल. त्याला त्या युद्धामध्ये जेव्हा ते थकले होते, दमले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, आता ज्यावेळेस व्यक्ती थकतो, दमतो, श्वास व्यवस्थित घेता येत नाही, तर प्रेशर येतो लंग्सवर, आणि मग ते म्हटले की आता मला खीर करून द्या. आणि ती खीर याची होते, फॉक्सटेल मिलेटची सांगितले होते, कारण हे आधीपासून आहे. काय अगोदरपासून आहे त्या गोष्टी. आता हे असं का बरं ह्या स्टोरी सांगितल्या असतील माहीत नाही, खरं खोटं ज्याचे त्याची श्रद्धा, ज्याचं त्याचं मानणं. बट स्टोरीज ह्या मेसेज आहेत की आपल्याला कसं राहायचं. सो ॲस्थमामध्ये जे व्यक्ती आहे, आणि मिलेट्सच्या तशा खूप छान खीर बनतं. ज्यांनी आता मिलेट्स पार्टी एन्जॉय केली होती त्यांना माहिती आहे, आंबील छान बनतं. सो तुम्ही ट्राय करून पहा. माझ्याकडे तर ह्याचे खूप छान रिझल्ट्स पण आहेत. ठीक आहे. आपण तर आत्ता मिलेट लॉन्च करतोय, अजून आपल्या बऱ्याचशा गोष्टी प्रोसेसमध्येच आहेत. बट आपण तोपर्यंत मार्केटमधून घेऊन देखील खूप छान रिझल्ट्स लोकांना दिले. सो इट इज व्हेरी गुड थिंग फॉर लंग हेल्थ. जसं स्टोरी ऑफ लॉर्ड विष्णू मी तुम्हाला सांगितली. डायबिटीजसाठी पण, बिकॉज जी आय लो आहे. कुठलंही मिलेट घ्या, त्याचा जी आय लो आहे. इट विल स्लोली रिलीज ग्लुकोज. आणि एक महत्त्वाचा बेनिफिट, ज्यांनी माझं मेंटल हेल्थचं सेशन ऐकलंय त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत होतो, ट्रिप्टोफॉन रिच फूड घ्या, ज्याच्यामध्ये सेरोटोनिन असतं. आणि ज्यामध्ये कोणी गेस करेल का मी ट्रिप्टोफॅनमध्ये काय जास्त खायला सांगतो? मूड रेग्युलेटर म्हणून मिलेट सोडून. आता तर मी सांगतोय फॉक्सटेल मिलेटचं बेनिफिट आहे. बट मी नॉर्मली सेशनमध्ये काय सांगत असतो? मेंटल हेल्थचं सेशन ज्यांनी ऐकलंय, काहींनी तर दोनदा तीनदा ऐकलंय, आणि आपण नेहमी सांगत असतो ट्रिप्टोफॅन एक असा अमायनो ऍसिड आहे जे व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटीन, खूप क्रुशियल आहे. हा लवकर मिळत नाही, पण हा जर असेल तुमच्या आहारात तर तुमचा मूड खूप छान असतो. कोण गेस करू शकतंय का? सांगा 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 सांगा. नाव सांगा त्याचं. ते काय, मी काय खाण्यासाठी सांगतो ते सांगा. त्यातून तुमचा मूड चांगला होणार. एक्झाम्पल पण देऊन सांगितलेलं आहे मी. बघू किती लोकांच्या लक्षात आहे. अरे, नॉट अ सिंगल पर्सन. मग किती लोकांनी मेंटल हेल्थचं सेशन अटेंड केलेलं आहे? ए टाईप करा बरं. हॉर्मोन्सचं सेशन. अच्छा, इतने लोगों ने यह अटेंड किया है, तो आप कैसे भूल गए ट्रिप्टोफैन किस में था? कितकी मॅडम म्हणतात आहे ना. थांबा जरा, बाकी कोण सांगताय का बघू, नाही तर मग कितकी मॅडमच सांगते. हो.
चलो केतकी मॅडम तुम्हीच सांगा. बघा म्हणजे सेशन बद्दल पण मी प्रश्न विचारणार. येस, दही, कर्ड, पायनॅपल. इव्हन मी तुम्हाला उदाहरण पण सांगितलं की दही, आपल्याला जुनी लोक सांगायचे बाहेर जाताना चांगलं काय काम असेल बाबा दही आणि साखर खाऊन जा. का तर दही काय करतं, तर तुमच्या मूडला इव्हन पोट बिघडलेलं असेल तर दही भात खायला सांगितलं. तर दही भात का, पोट ऍक्च्युली थोडंसं परत माइंडशी कनेक्टेड आहे. म्हणजे दही खाल्लं की तुमच्या माइंडला पण हेल्प होतं. त्याच्यामध्ये गट हेल्थसाठी चांगले बॅक्टेरिया आहेत. तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तसंच तुम्हाला माहिती आहे का, फॉक्सटेल पण तेवढंच चांगलं काम करतं मूड रेग्युलेटरचं. त्यामुळे फॉक्सटेल असलं पाहिजे. मग ॲस्थमा, डायबिटीज अँड स्ट्रेस रिलीफ या तिन्हीमध्ये फॉक्सटेल मिलेटचा खूप जास्त फायदा पाहायला मिळतो. पुढे आहे बार्नयार्ड मिलेट, ज्याला सावा म्हटलं जातं. या सावाची पण खीर छान बनते, खिचडी बनते. मिलेट्सचे खूप सारे प्रकार तुम्ही करू शकता. तुमच्या जखमा भरून येण्यासाठी ट्रायबल मेडिसिन म्हणून वापरलं जातं. इट वर्क्स लाईक अ लिव्हर डिटॉक्स ऑल्सो. बार्नयार्ड हे हेपॅटायटिस सी मध्ये पण, लिव्हर सिरोसिस मध्ये पण, कुठल्याही लिव्हरच्या इन्फेक्शन मध्ये हे खूप हेल्पफुल सांगितलेलं आहे. इट इज अ व्हेरी लो कॅलरी मील. आणि म्हणजे फार लो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोस्ट सर्जरी रिकव्हरी, फॅटी लिव्हर, जे वजन सारखं वॉच करणारी लोक आहेत, या सर्वांसाठी बार्नयार्ड. आणि टेस्टला पण खूप छान आहे. सो मी तर बार्नयार्ड, म्हणजे नवीन एखाद्याला सुरू करायचं असेल तर फॉक्सटेल, बार्नयार्ड, लिटिल या तीन रेकमेंड करतो. आणि हे तिन्ही खूप छान टेस्ट करतात. पुढे आहे लिटिल मिलेट. ओके, लिटिल मिलेट, त्याचं महत्त्व आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी, ज्याच्यामध्ये झिंक, बी विटॅमिन याचा रोल आहे. पीसीएसचे आज आपण बघतोय खूप केसेस वाढतात. पीसीएस मध्ये लिटल मिलेट खूप छान काम करतं. फक्त लक्षात घ्या, मिलेट्स नेहमी अनपॉलिश्ड खायचे. आता तर तुम्हाला भरपूर ठिकाणी पॉलिश्ड मिलेट मिळतील, कारण टिकवण्यासाठी पॉलिश केलं जातं. बट त्याच्यामध्ये तुमचं न्यूट्रिशन व्हॅल्यू निघून जाते, हे लक्षात घ्या. तो एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर प्रोस्टेट इश्यूजमध्ये आज पुरुषांमध्ये आपण पाहतोय, त्यामध्ये देखील हे मिलेट सजेस्ट केलं जातं. थायरॉइडमध्ये पण हे मिलेट, लिटिल मिलेट खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. इव्हन एक, मला आता रिसर्च करताना लक्षात आलं, बाजरा जरा कमी करायचा किंवा टाळला तरी चालेल थायरॉइडमध्ये. त्यानंतर ब्रेन अँड पॅनक्रेटिक कॅन्सर्समध्ये डॉक्टर खदर वली ज्यांनी खूप जास्त अभ्यास केलेला आहे मिलेट्सवर, ज्यांना पद्मश्री मिळालेलं आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की इट हेल्प इन हिलिंग विथ दिस एरियाज ऑल्सो. तो मेंदूसाठी पण हा लिटिल मिलेट खूप खूप हेल्पफुल आहे. इवन बी विटॅमिन्ससाठी पण खूप हेल्पफुल आहे लिटिल मिलेट. ठीक आहे. पुढे आहे कोडो मिलेट, ज्याला कोदरा पण म्हटलं जातं. ब्लड प्रेशरमध्ये, कारण इट इज व्हेरी हाय इन पोटॅशियम. सो पोटॅशियम हाय असल्यामुळे तो सोडियमला बॅलन्स करायला हेल्प करतो. फक्त लक्षात घ्या, भिजवून खाणं हा थोडासा टफ आहे जास्त. आणि याला मात्र नेहमी तुम्ही घरात आणल्यानंतर थोडंसं भाजून वगैरे ठेवा, कारण ह्याला थोडासा वास वगैरे पण येतो जरा, कारण तो तसाच आहे मिलेटचा प्रकार. टेस्ट वाईज इतका मला आवडत नाही. माझ्या बाबतीत झालं, काहींना काहीच प्रॉब्लेम नाही. आता आम्ही थोडंसं ब्रँड चेंज नवीन ठिकाणाहून मागवलं, त्याचं मात्र कोणाची टेस्टची अशी विशेष कंप्लेंट नाही आली. पण मिलेट्स थोडे, तुम्ही राईस ग्रेन्स जर खात असाल, मिलेट्सचे अदर प्रॉडक्ट पण आहेत, तर थोडं कधी कधी कोडो जर आला तर थोडा निवडून वगैरे, किंवा आपलं जस्ट आपलं जुनी पद्धत होती बघा, थोडंसं निवडून वगैरे धान्य वापरत जायचे, कुठले बाबा खडे माती. कारण ह्याला थोडंसं ड्राय करताना, सुकवताना, तसं तर सगळे SDRच असतात, सोक ड्राईड रोस्टेड, आपण जे प्रमोट करतोय ते. बट होतं काय की जेव्हा ते भिजवले जातात आणि सुकवले जातात, सुकवताना परत जर का थोडंसं असं वारं आलं आणि मग त्यात एखादा मातीचा खडा वगैरे येऊ शकतो. तर किंवा मग कोडो मिलेटच्या बाबतीत हे थोडं जास्त पाहायला मिळतं. ॲनेमियामध्ये पण खूप जास्त हेल्पफुल आहे, इन ट्रीटिंग ॲनेमिया. डायबिटीजमध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल मिलेट आहे कोडो मिलेट. आणि ज्यांना विकनेस आहे किंवा ज्यांची इम्युनिटी फार कमी आहे, इम्युनिटीचे ज्यांचे इश्यूज आहेत, हिमोग्लोबिन ज्यांचं कमी आहे बघा, ह्या सगळ्या याच्यामध्ये कोडो मिलेट तर खूप खूप पॉवरफुल म्हटलं जातं. इव्हन स्किन प्रॉब्लेम्समध्ये देखील. मग आहे प्रोसो मिलेट. च्या बाबतीत बघायला गेलं तर थोडं प्रोटीन चांगलं आहे. त्यांचं स्किन हेल्थसाठी पण खूप छान मानला जातो. मसल बिल्डिंग, अँटी एजिंग, ब्लड शुगर कंट्रोल, इट इज हॅव्हिंग व्हेरी अँटीऑक्सिडंट क्वालिटी. आणि प्रोसो बघायला गेलं तर भाकरी आम्ही प्रोसोची खाल्ली, फार असा विशेष काही फरक नाही जाणवला. व्हेरी नाईस. म्हणजे इव्हन व्हेजिटेरियनसाठी प्रोटीन मॅच करायला पण हे मिलेट्स हेल्पफुल आहेत. मिलेट्सचा राजा ज्याला म्हणता येईल, आणि मला पर्सनली सर्वात जास्त टेस्टमध्ये जो आवडतो,
इवन मला नवीनच समजलं तुम्हाला बऱ्याचशा त्या गोष्टी जास्त आवडतात ज्या तुमच्या बॉडीची नीड असतात. आणि मे बी म्हणून मला तो जास्त पण आवडत असावा, किंवा थोडा महाग पण आहे, सगळ्यात जास्त महाग हा आहे. आणि हा तसं फायदे पण जास्त देतो. लाईक ह्याचं मेन काम आहे डायजेस्टिव्ह हेल्थवर, आणि एकदा पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरू होतात. सो इट इज कन्सिडर्ड ॲज अ गट क्लिन्झर. ह्याच्यामध्ये 1:1 म्हणजे रेशो आहे फायबरचा, इक्वल्स टू प्रोटीन. म्हणजे जितक्या प्रमाणात त्याच्यात फायबर आहे तितक्याच प्रमाणात प्रोटीन आहे. इतकं हाय प्रमाणात फायबर कोणत्याही इतर मिलेटमध्ये नाहीये, म्हणून ह्याला थोडंसं डिटॉक्सवाला मिलेट म्हणून पण वापरलं जातं. डिटॉक्सिफिकेशनसाठी पण ह्याला वापरलं जातं. तर ह्याचे अजून फायदे आहेत, जसं इन्फ्लमेशनच्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे, जसं फॉक्सटेल मिलेट्समध्ये पण असतात, तर हा आर्थरायटिस, जॉईंट पेन, रोमेटेड आर्थरायटिस ह्या केसेसमध्ये पण खूप फायदा करतो. आणि तुमच्या पचनाचा संबंध भरपूर वेळा तुमच्या डोळ्याच्या आरोग्याशी जोडला जातो. त्यामुळं नकळतपणे हा डोळ्यांना पण फायदेशीर ठरतो. कॅन्सरमध्ये पण सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह मिलेट्स हा आहे. डॉक्टर वल्ली यांनी भरपूर सारे केसेस पाहिलेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन करण्याची देखील खूप जास्त क्षमता आहे. त्यामुळे इट इज अगेन वन मोर बेनिफिट. आता काही प्रिकॉशन्सवर आपण बोलूयात. हं? ठीक आहे. आता मी जे तुम्हाला मिलेट्स सांगितले, मला प्रत्येकाचं ऐकायला आवडेल. तुम्ही कुठले मिलेट्स ह्यापैकी ट्राय केल्यात त्यांची नावं सांगा. आणि तुमचं जर का कुठलं ट्राय केलेल्यापैकी कुठलं फेवरेट मिलेट आहे ते सांगा. फटाफट फटाफट. आणि जर कोणी ट्रायच केलं नाही, त्यांना ट्राय करायचं आहे, त्यांनी आय वॉन्ट टू ट्राय साठी वॉन्ट हा शब्द टाईप करा. म्हणजे तुम्हाला हवंय बाबा ट्राय करायला. ज्यांनी कुठलं ट्राय केलं असेल त्यांना, त्यांनी कोणते कोणते ट्राय केले ते टाईप करा नावं. ज्यांनी ट्राय खूप दिवस झालं करतात आणि त्यांना त्यातलं कुठलं तरी जास्त टेस्टी वाटतंय, तर त्यांना कुठला प्रकार जास्त आवडतो त्या प्रकाराचं नाव टाईप करा. राजगिरा इज नॉट मिलेट. रागी, ज्वार, गुड. राजगिरा मिलेट सारखा दिसतो पण नाहीये मिलेट. फॉक्सटेल, बार्नयार्ड, रोलो. रोलो कुठला आहे? रोलो पता नाही. कोडो लिहायचं होतं का? प्रोसो. नूडल्स कोणत्या मिलेट्सचे आहेत? नूडल्स बरेच सगळ्याच मिलेट्स आहेत, पण नूडल्समध्ये ऑलमोस्ट 40% ते 50% व्हीट असतं आणि राहिलेलं मिलेट असतं. म्हणून मी नूडल्स 8 दिवसातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा असं माझं रिकमेंडेशन राहील. आय एम टॉकिंग अबाउट प्युअर मिलेट्स, म्हणजे मिलेट्सचे ग्रेन्स. ओके. फॉक्सटेल ट्राय केलाय. फॉक्सटेल, लिटिल मिलेट, फॉक्सटेल, बार्नयार्ड. तुमचा आवडीचा मिलेट कुठला होता तो पण सांगा. सगळेच केलेत. आवडीचा कुठला? स्वीट डिश, इडली, डोसा, खिचडी, उपमा. ओके. स्मिता मॅडम पण सांगतात फॉक्सटेल. हो. नाव आहे त्याच्यावर, कोडेड लँग्वेज मध्ये नाव आहे. 6चे 6 मिनिट्स ट्राय केले. आवडलं कुठलं? हो, फॉक्सटेल फेवरेट झालंय का? तुम्ही त्याचं शीतल मॅडमशी बोला, रुपाली मॅडम. तुम्हाला शीतल मॅडम व्यवस्थित गाईड करतील. ठीक आहे. आणि आता सगळे ते चांगल्या पॅकेजिंग मध्ये यायला लागलेत, त्यामुळे तुम्हाला कोणाला अडचण येणार नाही. नाव वगैरे पण असेल. ओके. वॉन्ट मध्ये राजू सर आहेत आणि वैभव सर आहेत. बाकी ऑलमोस्ट सगळ्यांनी ट्राय केलेलंच आहे. काही आहेत त्याचं काहीच टाईप करत नाही चॅट बॉक्समध्ये. अरे ऐसे क्यों कर रहे हो? हॅव ट्राईड लिटिल, कोडो, फॉक्सटेल अँड बार्नयार्ड. फेवरेट फॉक्सटेल अँड बार्नयार्ड. ओके. ब्राऊन टॉप तुम्ही ट्राय केलं नाही ना? कारण माझ्याकडे नाहीच आहे. माझ्याकडे का नाही? कारण त्यांच्याकडेच नाही आहे, अवेलेबल नाही. पण जे लोक एकदा ब्राऊन टॉप ट्राय करतील ना, ते बाकी सगळं विसरतील आणि ब्राऊन टॉपचे फॅन होतील. कारण खरंच ब्राऊन टॉप तेवढं फायद्याचं आहे आणि तेवढं टेस्टी पण आहे. चलो, ग्रेट ग्रेट, खूप छान. फॉक्सटेल आणि कोडो आवडलं. तुम्ही इंडियामध्ये आल्यावर ट्राय कराल. येस. गुड. चला मी पुढे जातो. आता मी तुम्हाला सांगेल काय प्रिकॉशन्स घ्यायच्यात तुम्हाला. सो सगळ्यात पहिलं तर
मिलेट नवीन नवीन जेव्हा सुरू करताय त्याचं ओव्हर इटिंग करू नका. कारण ते ओव्हर इटिंग फायबर वाढवेल आणि फायबर कॅन कॉज ब्लोटिंग. ठीक आहे. भिजवणं हा त्याचा रूलच आहे. कोणीच डायरेक्ट करू नका कारण त्याच्यामध्ये ते खूप हार्ड आहे. तीच त्याचं क्वालिटी आहे. पेअर विथ प्रोटीन. सो नुसतंच मिलेट खायचं नाही, त्याला डाळ, दही, काही नट्स त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. इवन मी तुम्हाला रिकमेंड करेल की जे एग्ज खातात एग्ज बरोबर खा, पनीर खातात पनीर बरोबर खा, चिकन खातात चिकन बरोबर खा, फिश खातात फिश बरोबर खा. शोभा मॅडम तर एवढे वेगवेगळे क्रिएटिव्ह रेसिपी बनवतात. तुम्ही त्यांच्याकडनं पण शिकू शकता. खूप सारे प्रयोग करत राहतात त्या. छोले बरोबर खा, राजमा बरोबर खा, चण्या बरोबर खा. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं, दोज हु आर डायबेटिक त्या सर्वांनी, हा, तसे सगळं डायबिटीज जरी बाकीच्या सगळ्यांसाठी होतं पण ही लाईन मात्र डायबिटीजसाठी आहे. जर तुम्ही मिलेट सुरू केलेले आहेत तर कायम लक्षात ठेवा, इमिडिएटली 2-2 दिवसाला ब्लड शुगर चेक करा. मिलेट्स चालू केलं म्हणजे साखर वाढायचा संबंध येत नाही. साखर वाढत नाही म्हणून मग तुम्हाला गोळ्या खायची गरज नाही राहत. आणि साखर वाढत नाही आणि तरी जर तुम्ही गोळ्या खाताय तर मग तुमची काय होणार आहे? ब्लड शुगर खाली येणार आहे आणि मग तुम्ही चक्कर येऊन पडू शकता. पास्ता आणि नूडल्स कुठल्या प्रकारामध्ये येतात? नाही, सगळ्याच प्रकारामध्ये येतात पास्ता नूडल्स. बट त्याच्यामध्ये 40%च्या पेक्षा 40 to 50% पर्यंत व्हीट असतो, गहू असतो. म्हणून आपण त्यातलं कुठलं आवडतं हे विचारणं हा योग्य प्रश्न नाही राहणार. तुम्ही मिलेट्सचं डोसाचं पीठ जे नेलंय ते प्युअर डोसाच होतं. किंवा ग्रेन्स नेल्यात ते प्युअर ग्रेन्सच होते. पोहे नेल्यात ते प्युअर त्या मिलेट्सचेच होते, त्याच्यामध्ये काय मिक्स नव्हतं. येस, ब्राऊन टॉप पासून पण खूप सारे स्वीट रेसिपी बनतात. ओके. सीड्स बिर्याणी, हा, बिर्याणी करू शकता. सीड्स नाही समजलं काय म्हणायचं नेमकं. ठीक आहे. सो डायबिटीजवाल्यांनी तेवढी काळजी घ्यायची ज्यांना मेडिसिन चालू आहेत. इवन ज्यांना बीपीची गोळी चालू आहे त्यांनी बीपी चेक करत राहा, कदाचित तुमच्या गोळ्या बंद होऊन जातील. हं? बऱ्याच लोकांचे झालेत. सो प्री डायबिटीज अँड अर्ली ट्रिप टू डायबिटीज, मिलेट्स प्लस लाईफस्टाईल चेंजेस आर कॅन नॉर्मलाइज ब्लड शुगर अँड ॲडव्हान्स डायबिटीजमध्ये औषधांवरची डिपेंडन्सी निघून जाणार आहे. ठीक आहे. पण फक्त हे एकटा उपाय नाहीये, बाकीचे उपाय शिकण्यासाठी आपले प्रोग्राम जॉईन करा. सो इम्पॉर्टंट नोट काय, दीज आर आर जनरली रिकग्नाइज बेनिफिट्स, इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सेस कॅन व्हॅरी. म्हणजे हे सर्वांकडनं कॉमन आलेले फीडबॅक आहेत. बट प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल काही ना काही वेगळं निघू शकतं. सो त्यामुळे हेल्थ केअर प्रोफेशनल बरोबर काम करून मिलेट्स वापरा. असंच कुठले तरी मिलेट्स घेऊ नका. काय आत्तापर्यंत मिलेट्स हे जास्त करून जेवढे सेल होतात आहे ते मेजर डॉक्टर्स किंवा हेल्थ प्रोफेशनल्स किंवा अल्टरनेटिव्ह थेरपी प्रॅक्टिशनर्स आर इन्व्हॉल्व इन दिस. व्हाय? बिकॉज दे आर हॅव्हिंग सम आयडिया हाऊ टू हँडल युअर सिच्युएशन्स जेव्हा वरखाली काय होत तर. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला विचारेल की देर आर सम डेझर्ट स्वॅप्स. सो किती लोकांना हे जाणून घ्यायचं, मिठा किती लोक इथं ते म्हणत ना, आय एम हॅव्हिंग स्वीट टूथ, मेरे को थोड़ा तो मीठा खाना बहुत अच्छा लगता है, ऐसे कौन है यहाँ पे? सो मेनी. राजू सर, लता जी, मैथिली मॅम, आरती मॅम, ओके, वंदना जी, अजून प्रज्ञा जी, रूपाली जी. ओ, क्या बात है. भरपूर कॅडबरीची जाहिरात बघितल्या वाटतं. मीठा है खाना आज पहली तारीख है, माझी चव गेली मिठाची. ओके. बापरे. कधीतरी ठीक आहे. चला, तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी. इथे काही मी स्वॅप्स आणल्यात. जसं की आता समजा तुम्हाला केक खायचा आहे तर तुम्ही मैद्याचा खाता नॉर्मली, त्याऐवजी तुम्ही रागी बनानाचा केक मी त्या दिवशी खाल्ला. मला माहित नाही कुठल्या मिलेटचा होता, शीतल मॅडम सांगतील ते काय. मला तर सगळे मिलेट एकसारखे दिसतात. हे मला कलर ब्लाइंडनेस असणारा माणूस आहे मी. तर मला मिलेट काय सांगणार, मला लाल किंवा ब्राऊन किंवा पिंक काय म्हणायचं, मी बऱ्याचदा लालच म्हणून बसतो. किंवा मला लक्षात येत नाही कलर लवकर.
तर मला कुठला मिलेटचा केक चालला होता शीतल मॅडमलाच माहिती, पण काय सुंदर झाला होता तो. तसा मला केक आवडत नाही, बट मिलेटचा होता म्हणून मीही खाल्ला. त्यामध्ये भरपूर सारे नट्स अँड वगैरे, घी मस्त होतं. आणि म्हणजे तुम्हाला मी सांगतो, लिटरली मला नंतर भूकच नाही लागली कितीतरी वेळ. आणि स्टिविया टाकून बनवला होता, सो म्हणजे साखरेचा काही संबंधच नव्हता. म्हणजे आपल्या न्यूट्रिशन कोर्सला त्यांना माहिती आहे स्टिविया वगैरे सगळं कसं निवडायचं वगैरे. सो बनाना ॲड्स नॅचरल स्वीटनेस, त्यामुळे डेट्स वापरले होते. कसा बनवला होता शीतल मॅडमला विचारा, बट फार सुंदर झाला होता. त्यानंतर मिलेट्सचे बिस्किट्स पण तुम्ही बनवू शकता. त्यानंतर मिलेट्सचा हलवा करू शकता. ठीक आहे. सो इथं टिप दिलेली आहे, डेट्स, जॅगरी. अँड इवन यू कॅन यूज आल्मंड फ्लोअर फॉर एक्स्ट्रा प्रोटीन. लाईक म्हणजे बदामाचं पीठ बनवू शकतं. कसं ते शीतल मॅडमला विचारा. देर आर सो मेनी मील स्वॅप्स, लाईक राईसच्या ऐवजी तुम्ही फॉक्सटेल मिलेटचा राईस आता जर खाल्ला तर काय होणार आहे, तुम्हाला 8 पट आयन मिळणार आहे नॉर्मल राईसपेक्षा. हो, किती गोष्ट भारी आहे ना. व्हीट पास्ताच्या जागी ज्वारचा पास्ता खाल्ला तर टोटली ग्लुटेन फ्री. आणि पोटॅटो चिप्सच्या ऐवजी तुम्ही बाजराचे चिप्स वगैरे, ज्यांना इवन बाजराचं मी ऐकलं की तळण्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, फक्त तुम्ही घी मध्ये तळावं, माझं रिकमेंडेशन. बाकी मग ज्यांना काही प्रॉब्लेम नाही ते तुमचं तुम्ही आपलं तेलावरचं सेशन जे आहे त्याच्यामध्ये डिस्कस करू. बट हे कधीतरी समटाईम. भजी पण तुम्ही, मी पण उत्सुक आहे आता ते बाजराचे भजी खाण्यासाठी कसे होतात. सो वी आर एक्सपेरिमेंटिंग सो मेनी रेसिपीज. मग ब्रेकफास्टमध्ये पण तुमचा जो इतर फ्लेक्स आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पहा. कॉर्नफ्लेक्सचं स्पेसिफिकली इट इज अबाव 93, म्हणजे मोर देन शुगर. शुगर अँड जॅगरी बोथ. रागी फ्लेक्स जर तुम्ही वापरले इट इज 54. सो ओट्समध्ये खूप फायबर आहे असं सांगितलं जातं, बट कम्पॅरिझन जर केलं तर लिटिल मिलेट इज हॅव्हिंग मोर फायबर दॅन ओट्स. ठीक आहे. इवन व्हाईट ब्रेडच्या ऐवजी तुम्ही ज्वारचा ब्रेड ब्रेड वगैरे अशा गोष्टी वापरू शकता. बट मला स्पेसिफिकली केकचं फार कम्पॅरिझन आवडलं. इवन स्प्राउट मिलेट्स चे पण खूप प्रकार आहे. जसं आता आपण जे डोसा देतोय तो रागी किंवा आपले जे आहे त्यातलं काही डोसा असे, जसं रागीचा डोसा जो आहे तो रागी स्प्राउट केली आणि मग त्याचा डोसाचं पीठ बनवून दिलेलं आहे. इवन पॅनकेक्स पण आपण भरपूर सारे लॉन्च केलेले आहेत. सो दिस. आणि मिलेट्सवर तुम्हाला नेहमी काही ना काही नवीन शिकायला मिळेल लवकर लवकर. आता काही त्याचं इन्फॉर्मेशन नाईट नाही होणार, बट हां, काही छोटे छोटे माझे 5 मिनिटाचे 10 मिनिटाचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच मिळतील. तर आता जाऊयात फ्लाय व्हील, सॉरी, लकी व्हीलकडे. आतापर्यंत जे आपण आता हे 2 पार्टमध्ये घेतलं जाणून बुजून, कारण मग तुमची नावं ऍड करा, मग ते व्हीलमध्ये टाका, तुमचे फीडबॅक ऐकायचे असतात. त्यामुळे मी छोटे 2 पार्टमध्ये सेशन घेतलं. पण जेव्हा आपण आता हे जे सेशन वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये वगैरे चालू करणार आहे, किंवा वेगवेगळ्या स्कूल्स अँड कॉलेजेसमध्ये, किंवा भरपूर साऱ्या कंपनीजमध्ये हे जे सेशन चालू होणार आहेत, तर ते मात्र वन शॉट असतील. ठीक आहे, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. त्यामुळे तुम्ही मिलेट्सचं सेशन, किती लोकांना वाटतं की मिलेटचं सेशन तुमच्या सोसायटीमध्ये झालं पाहिजे. आता मी मागच्या सेशनमध्ये सगळं क्लिअर केलं ना, की आपलं एक मिशन आहे, पर्पज आहे पर्यावरणासाठी. त्याच्यानंतर अ, आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातनं गोळ्या औषधं कमी व्हावी यासाठी. किती लोकांना वाटतंय की तुमच्या भागात, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये हे सेशन आम्ही घ्यावं. ओके, शोभा मॅडमला वाटतंय, शुभांगीजीला वाटतंय, अजून दिलीप सरांना वाटतंय, अजून वंदनाजी, लता मॅडम, वा, दीपक सर. बघा, मी फक्त वाटतंय विचारलं ना. मी असं विचारलंच नाही कोण घ्यायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही एकदम बिंदास्त ऍटलिस्ट वाटतंय म्हणू शकता. कसा मार्ग काढायचा आपण नंतर बघू. तुम्हाला प्रॉपर रितसर त्याचं हे मिळेल. सो हे सगळे सेशन आपण पहिले तर आपण फ्री ऑफ कॉस्ट करायला तयार आहोत. हां, नॉर्मली मी कुठेही सेशन घ्यायचे पैसे घेतो. फ्रीमध्ये मी सेशन घ्यायला जात नाही. म्हणजे मी जिथं जातो सेशन घ्यायला तिथले लोक मला पैसे देतात, तरच मी बोलायला जातो. का, हा. पण मिलेट्स जसं मी सांगितलं, इट्स व्हेरी क्लोज टू हार्ट. आणि एक मिशन आपण घेऊन चाललोय. आणि ऑब्व्हियसली मी प्रॉडक्ट आणलं तर मी बिझनेस पर्सन आहे, बिझनेस तर करणारच आहे. पण त्यात मला काही हे वाटतच नाही, कारण आपण एक चांगलं काम करतोय, चांगलं काहीतरी देऊन
लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जर आपण काही प्रोडक्ट देतोय, तर आय एम व्हेरी हॅपी टू डू दॅट. तर ठीक आहे, आपण लवकरच ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे तुमच्या, आता तुम्ही जे सेशन पाहिलं असे खूप सारे वेगवेगळे सेशन आपण अजून डिझाईन करतोय, किंवा वेगवेगळ्या सेशनचं कनेक्शन आपण मिलेट्स बरोबर जोडून देणार आहोत. तर ज्यांना कोणाला ह्यामध्ये इंटरेस्ट आहे नक्कीच, तुम्ही आता इथं आज प्रकाश सर थोड्या टूरवर आहेत, बट इथं केतकी मॅडम आहेत त्यांना कळू शकता, शीतल मॅडम आहेत त्यांना कळू शकता, बाकी ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते मलाही सांगू शकतात. काही अडचण नाही आहे, आपण लवकरच असे सेशन, पण असं सेशन सध्या तरी मी महिन्यातनं फार फार तर 2 वेळा घेऊ शकतो, कारण माझं शेड्यूल फार बिझी. मग ते सेशन कुठेही असेल आपण नक्कीच त्याचं नियोजन करूयात. ओके. सो परत जाऊया. ओव्हरऑल आता या सेशनमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट्स होणार आहेत, काही अजून म्हणजे की मला जवळून ओळखतं त्यांना माहिती आहे की प्रत्येक वेळी आपण 2-4 स्लाईडवर काम करतो, अजून नवीन काही रिसर्च करतो, अजून नवीन काही गोष्टी ऍड करतो. मिलेट्सवर लवकरच एक रेसिपी बुक लिहायचं काम चाललंय, आणि इव्हन मिलेट्सला पकडून एक पुस्तक पण लिहायचं काम आपण लवकरच सुरू करतोय. आणि ते ई बुक फॉर्मॅटमध्ये करायचं चाललंय, जेणेकरून कुठेही आपल्याला ते प्रमोट करता येईल. म्हणजे हार्ड कॉपी प्लस सॉफ्ट कॉपी दोन्ही करायचं चाललंय आपलं. सो ई बुक असल्यामुळे ते किंडल पब वर आपलं फ्री राहील, आणि मग संपूर्ण जगभरात जेवढी लोक मराठी वाचतात त्या सगळ्यांना ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये, मग त्याला छापायला खर्च खूप आहे ई बुकला, बट हरकत नाही. जसं मी म्हटलं तुम्हाला, हे मिशन आहे आपलं, तर जास्तीत जास्त लोकांना मिलेट्स बद्दल माहिती होईल तेवढं सर्वांचा फायदा होईल. मिलेट्स तुम्ही कोणाकडूनही घ्या, मी माझ्या पॉडकास्टमध्ये देखील मिलेट्सचे चांगले कोण लोक आहेत त्यांचे सप्लायरचे नावं घेऊन त्यांना क्रेडिट दिलेले आहे. ठीक आहे. कारण माझं पर्पज एकच आहे की लोकांनी मिलेट्स खावे, मग ते माझ्याकडूनच घेऊन खावे अशी बिलकुल इच्छा नाही आहे. तसं झालं तर ऑब्व्हियसली माझ्या अकाउंटला थोडे पैसे येतील. पण नाही जरी झालं तर माझा उद्देश साध्य होईल, तो म्हणजे प्रत्येकाने मिलेट्स खाल्लं पाहिजे. भले ते कमी जास्त प्रमाणात खातील, आणि त्यांनी औषधमुक्त जगायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. सो तुम्ही सर्वांनी ज्यांनी इथे साथ दिली त्याबद्दल, म्हणजे ज्यांनी विश्वास दाखवला की नाही आपण असे प्रोग्राम ठेवायला पाहिजे, त्याबद्दल मनापासून थँक्यू. दिस लास्ट पार्ट विच इज लकी व्हील, आणि लेट्स सी पहिला विनर कोण आहे. आणि यावेळेस आपण, हो, लकी मैथिलीजी यांना फर्स्ट विनर. सो त्यांना फिट फॉर एव्हर वर्कशॉप जो आहे मागच्या वेळेस पण आपण पाहिलं तो मिळतोय. आणि मला वाटतं ते आल्याच नाहीत अजून, त्यामुळे बघा आता नाव निघालंय, आता ते यावंच लागेल. जे आलेले नसतात त्यांना हा चान्स असतो की तुम्ही हे गिफ्ट पास करू शकता. त्यांनी 3 days दोनदा केलेलं आहे, बट वन डे त्यांचं झालेलं नाहीये. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मैथिलीजी. येस, 2 वेळा त्यांनी रेसिडेन्शियल प्रोग्राम केलेला आहे. आता वेळ आलेली आहे. आणि हा प्रोग्राम होतोय 15 जून 2025ला, रविवार आहे. त्यामुळे आणि ह्यावेळेस भरपूर संख्या आहे, भरपूर. म्हणजे आय थिंक इतक्या लोकांनी एन्क्वायरी केली आहे, मला वाटतं हायेस्ट बॅच होईल यावेळेसची, पाऊस असला तरी. ठीक आहे, चलो. नाव वी विल मूव टू सेकंड. दुसरं 3 काढणार आहे आपण नेहमीसारखं, आणि दुसरं असणार आहे मिलेट्सचं वाउचर. सो लेट्स सी कोणाला मिलेट्सचं 500 रुपयाचं वाउचर मिळतंय. हो, किरण ज्योति जी को मिलेट्स का वाउचर मिला है. मागच्या शोभा मॅडमला मिळालेलं आहे. सो किरण ज्योती मॅडम, तुम्ही ऑर्डर टाकली की त्यातनं फक्त तुम्हाला कुरिअर चार्जेस पे करायचे आहेत, आणि तुमची जेव्हा ऑर्डर असेल त्याच्यामध्ये हे मागवून घ्या, म्हणजे दोन्ही होऊन जाईल. किरण ज्योती मॅडम लकी आहेत ना, 2-2 वेळा गिफ्ट मिळालं. बघा तुम्ही मीटिंग जॉईन करत जा. सॉफ्टवेअरला तुमचं नाव आवडतंय वाटतं, सारखं सारखं तुमचं नाव घेतो. मागच्या महिन्यात पण आल्या आहेत ना मीटिंगमध्ये. पहिले चेक करा, मीटिंग सोडली असेल तर गिफ्ट गायब. अरे वा वा वा, व्हिडिओ ऑन करून बसल्यात, क्या बात आहे. आणि त्यांचे पण प्रयोग खूप छान चालतात रेसिपीवर. सो कॉंग्रॅच्युलेशन किरण ज्योतिजी. नाव किचन ट्रान्सफॉर्मेशन कोर्स, वर्षा बी. अगेन वन लकी पर्सन. सो किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम, तसा मॅडमनी आमचा 30 days प्रोग्राम केलेला आहे, बट किचन ट्रान्सफॉर्मेशन आता खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे. तर नक्कीच त्यांनी त्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यावं, जिथे त्यांना आणखीन खूप शिकायला मिळेल, थोडंसं रिव्हिजन होईल. सो वर्षा भवसार मॅडम तुमचं पहिले तर, वर्षा भवसार मॅडम आमच्या पहिल्या पहिल्या फेज मधल्या क्लायंट्स पैकी एक आहेत, आणि त्यांनी खूप छान रिझल्ट घेतलेले आहेत त्यावेळेस.
अं, परत त्या आल्यात, परत त्यांना त्या माहोलमध्ये येण्याचा चान्स मिळतोय. सो ऑल दिस मला एक कळत नाही, हे सॉफ्टवेअर सगळे आज एकही मेलचं नाव नाही निघालं पहिली वेळ. नॉर्मली एखादं तरी निघतं. तो मेल्सची संख्या वाढली पाहिजे ना, म्हणजे सॉफ्टवेअर पण एखादं नाव काढेल. चलो, हरकत नाही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल विनर्स. सो वर्षा मॅम यांना आपला किचन ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रामच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेण्यात यावं. ज्याचं सेशन फक्त, येस, वुमेन पॉवर, फक्त सॅटर्डेला असतं. एव्हरी सॅटर्डे सकाळी 11 ते 1 मध्ये असतं. अपकमिंग सेशन पण आय डोंट नो कुठला टॉपिक आहे, केतकी मॅडमला माहिती आहे. बट आता तुमचे 4-5, आणि आपण त्याच्यामध्ये पण खूप इम्प्रूव्हमेंट करतोय. सो प्रोग्राम्स आणि कोर्सेसवर ह्या वर्षी अजून खूप जास्त काम होणार आहे. काही डॉक्टर्स अजून आपल्याबरोबर टायअप करतात आहे. त्यामुळे, कारण मी आज काल मुंबईला होतो, हेल्थकेअर सेलची साखरे ग्रुपची मोठी मीटिंग होते, 100 एक डॉक्टर्स सोबत मी होतो. त्यामुळे काही एक्सपर्ट आणि काही स्पेशलिस्ट पण आपल्याबरोबर टायअप करतात आणि खूप मोठ्या लेवलला आपलं काम जाते. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. त्यामुळे आपण डे बाय डे ग्रो करतोय. त्यामुळे सेशन्समध्ये पण तुम्हाला खूप जास्त दिसेल. इव्हन इन्फॉर्मेशन नाईटमध्ये पण खूप काय दिसेल. तर आता मला पहिलं जे विनर्स आहेत त्यांना बोलायचंय की तुम्हाला कसं वाटतंय, हाऊ यू आर फीलिंग आफ्टर विनिंग दिस. उनका फीडबैक जरूरी है. पहले मैं स्टॉप